मैत्रिणींनो, रुचिरा खवय्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण करणार आहे इडली मंचुरियन. त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया. ही कोबी आपण चिरून घेतली, कांद्याची पात आहे, कांदा आहे, गाजर आहे आणि शिमला मिरची. तुमच्या घरात ज्या भाज्या अवेलेबल असेल त्या तुम्ही टाकू शकतात. याच टाकल्या पाहिजे असं काही नाही. आणि कोथिंबीर आहे, आलं लसणाची पेस्ट आहे, शेजवान सॉस आहे आणि केचप आहे, टोमॅटो केचप. आणि ही इडली असं आपण बारीक तुकडे करून घेतले आहे बघा. असे लाल मिरची पावडर पण घेतली आहे. फोडणीची तयारी करूया. याच्यात तेल तापत ठेवलं आहे. त्याच्यात आपण आलं लसणाची पेस्ट केली होती ती टाकूया. ती छान परतून घ्यायची. आपण आता कांदा टाकूया. आपल्या भाज्या खूप शिजवायच्या नाही आहे. आता आपण छानपैकी याला परतून घेऊया. मग एक एक भाज्या सगळ्या टाकून घेऊया. आपण आता कांद्याची पात टाकू. आपण आता सगळ्या भाज्या टाकून घेऊया. कांद्याची पात टाकली आपण. आता कोबी टाकूया, गाजर टाकूया. सगळं आपण टाकून घेऊया. आणि शिमला मिरची पण हे छान तेलामध्ये. आता आपण टोमॅटो केचप, शेजवान सॉस, तिखट आणि सोया सॉस टाकणार आणि कोथिंबीर आणि इडली आपण बारीक चिरू. आता आपण एक एक सॉस टाकूया. हे आपण टोमॅटो केचप टाकूया, शेजवान सॉस टाकूया आणि चिली सॉस टाकूया. तर थोडी टाकूया आणि मीठ पेटाचंच टाका, कारण की सॉसमध्ये मीठच टाकायचं. आता हे छान परतून घेऊ आपण. आता आपण थोडी कोथिंबीर टाकू याच्यात आणि हलवून घेऊ याच्यात. या आपण याच्यात टाकूया. टाकूया सगळं. छान आपण आता हलवून घेऊया. छान आपलं झालं आहे ते. भाज्या पण छान आपण मिक्स सगळं त्याच्यात करून घेतले. आपण आता प्लेटमध्ये सर्व करूया. इडली मंचुरियन ते रेडी आहे बघा. आपण प्लेटमध्ये सर्व केलं आहे. एकदम भाज्या टाकून पौष्टिक पण होतं आणि मुलांच्या डब्यासाठी, संध्याकाळी खायला, सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही ताज्या इडलीचं पण करू शकता आणि शिळ्या उरल्या असतील त्याचं पण करू शकता. असा नवीन प्रकार तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड्स सर्कलमध्ये शेअर करा. आणि रेसिपी आवडली